दुसरा जो भाग आहे तो प्रावरणाचा आहे आणि तिसरा भाग जो आहे तो या ठिकाणी आहे तो गाभ्याचा आहे. आता गाभामध्ये सुद्धा या ठिकाणी अंतर्गाभा आणि बाह्य गाभा, त्याच्यामध्ये हा जो भाग आहे तो बाह्य गाभा आहे आणि हा जो आहे तो अंतर्गाभा आहे. थोडस या ठिकाणी मी पुसतो, तुमच्या लक्षात येईल. भूकवच आपण माहिती घेतोय ती भूकवच की पृथ्वीच्या बाह्यगण भागास भूकवच असं म्हटलं जात असतं. आता भूकवचाच्या खंडाखाली जी काही जाडी जी आहे, या भूकवचाच्या खंडाखाली जी काही जाडी जी आहे ती 16 ते 45 किलोमीटरच्या दरम्यान आहे. भूकवचाची ही जाडी जी आहे तर पर्वतश्रेणी जवळ जर पाहिलं पर्वतश्रेणीच्या खाली 40 किलोमीटर पेक्षाही जास्त असते, तर सागर पृष्ठाखाली ती 10 किलोमीटर पेक्षा कमी आढळते. आता भूपृष्ठाखाली जसं आपण भूपृष्ठाखाली जाऊ तसं काय होत असतं, तापमान हे वाढत जात असतं आणि भूपृष्ठाखाली तापमान वाढल्यामुळे काय होत असतं, प्रावरणामध्ये तापमान वाढीच्या प्रमाणामध्ये घट होत असते. या भागामध्ये काय होत असते, तापमानाची घट होत असते आणि नंतर या प्रावरणानंतरच्या भागामध्ये, या प्रावरणाच्या नंतरच्या भाग कोणता आहे, हा गाभ्याचा भाग आहे. तर ह्याच्यामध्ये या बाह्य गाभ्यापासून उष्णता काय होत असते या शेवटपर्यंत, म्हणजेच याचा अर्थ काय की गाभा क्षेत्रामध्ये केंद्रस्थानापर्यंतची उष्णता ही जास्त प्रमाणात वाढत जात असते. तर ती किती आहे, 5500 अंश 5500 अंश ते 6000 अंश सेल्सिअस इतकं त्या ठिकाणी त्याचं हे तापमान असतं. आता भूकवच व प्रावरण, भूकवच हे प्रावरण व गाभा या तुलनेने अतिशय कमी जाडीचे असते. त्यामुळे भूकवच जे आहे ते प्रावरण आणि अंतर गाभ्या म्हणजे जो काही गाभा जो आहे या दोन्हींच्या मानाने या ठिकाणी याची जाडी काय असते, कमी प्रमाणामध्ये असते आणि त्या कमी प्रमाणामध्ये असल्यामुळे या भूकवचाच्या जर बाबत जर पाहिलं तर गाभा आणि प्रावरण यांच्या तुलनेने त्याची जाडी कमी असते. त्यामुळे त्याचे दोन विभाग पडतात मागाशी पाहिल्याप्रमाणे. एक आहे खंडीय कवच आणि दुसरा आहे महासागरीय कवच. आता पहा भूकवच, भूकवचाचे दोन भाग, खंडीय कवच आणि महासागरीय कवच. आता आपल्याला पाहिजे खंडीय कवच म्हणजे काय. आता खंडीय कवच म्हणजे भूपृष्ठाच्या वरच्या भागामध्ये सिलिका आणि ॲल्युमिनियम, ॲल्युमिनियमच्या प्रमाण त्या ठिकाणी काय असते, हे जास्त प्रमाणात असते. भूकवचाच्या वरच्या भागामध्ये सिलिका आणि ॲल्युमिनियम यांचे प्रमाण त्या ठिकाणी जास्त असते. त्याला काय म्हटलं जात असतं, सियाल असं म्हटलं जात असतं. हे खंडीय कवचाच्या संदर्भामध्ये आपण पाहतो की सिलिका व ॲल्युमिनियम म्हणजे सिलिका आणि ॲल्युमिनियम या मूलद्रव्यांचं संयुग आहे आणि त्यापासून ह्या थराची निर्मिती होत असते. त्याला सियल असे म्हणतात. खंडीय भूकवचाची जी काही घनता जी आहे ती 2.65 ते 2.90 ग्रॅम दर घन सेंटीमीटर आहे. नंतर खंडीय कवचाची सरासरी जी काही जाडी जी आहे ती 30 किलोमीटर इतकी त्याची सरासरी जाडी आहे आणि या थरामध्ये प्रामुख्याने जो काही खडक आढळतो तो म्हणजे ग्रेनाइट. हा खडक ग्रेनाइट हा खडक त्या ठिकाणी काय होत असतो, हा आढळत असतो.
म्हणजे पहा आपण काय कळलं, खंडीय कवच. खंडीय कवच म्हणजे काय, भूकवचाच्या वरच्या भागामध्ये सिलिका व ॲल्युमिनियम यांचे प्रमाण जास्त असते, त्याला सियाल असे म्हणतात. त्याचप्रमाणे ही मूलद्रव्ये जी आहेत, या मूलद्रव्यांमुळे जो काही खडकांची जी काही निर्मिती झालेली आहे, यापासून तयार झालेला खडक कोणता आहे, हा ग्रॅनाइट खडक तयार झालेला आहे. आता भूकवचाचा दुसरा भाग आहे तो महासागरीय कवच. आता हा भूकवचाचा हा दुसरा थर आहे. आता यामध्ये काय होतंय की सिलिका आणि मॅग्नेशियम, यामध्ये सिलिका आणि मॅग्नेशियमचे प्रमाण म्हणजे ही मूलद्रव्ये असतात. महासागरीय खंडीय कवच आपण पाहिलं. महासागरीय कवच म्हणजे काय की भूपृष्ठाच्या खालच्या भागामध्ये काय होत असतं, सिलिका व मॅग्नेशियम यांचे प्रमाण जास्त असते. त्याला काय म्हटलं असतं, सायमा असे म्हणतात. तर या ठिकाणी त्याची सरासरी जाडी 7 ते 10 किलोमीटर इतकी असते. आता यामध्ये महासागरीय कवचाची घनता जी ती 2.9 ग्रॅम घन सेंटीमीटर ते 3.3 घन सेंटीमीटर इतके असते. आणि यामध्ये या थरामध्ये प्रामुख्याने बेसॉल्ट आणि गॅब्रो, आणि गॅब्रो या खडकांची निर्मिती होत असते. या खडकांची त्या ठिकाणी काय होत असते, निर्मिती होत असते. तर अशा पद्धतीने भूकवच आणि त्याचे दोन प्रकार, खंडीय कवच, महासागरीय कवच, त्यापासून कोणत्या खडकांची निर्मिती होते या संदर्भामध्ये आपण माहिती पाहिलेली आहे. नंतर आता हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा की पृथ्वीच्या अंतरंगामध्ये विविध थरावर जी काही मूलद्रव्ये असतात, आता तुम्हाला मी जशा पद्धतीने सांगितली, त्यांची घनता कमी आणि जास्त असते. त्यामध्ये कमी घनता असणारे जे काही मूलद्रव्य आहेत त्यामध्ये सिलिकॉन, ॲल्युमिनियम आणि सिलिकॉन आणि मॅग्नेशियम हे काय आहेत, या थरातील मूलद्रव्यांची घनता कमी असते. आणि जास्त घनता कशात असते, तर निकेल आणि आयर्न यामध्ये घनता ही जास्त प्रमाणात आहे. आता मुलांना तुम्हाला माहिती आहे का की यामध्ये आता आपल्याला माहिती घ्यायची की विलगतेच्या संदर्भात माहिती घ्यायची की खंडीय कवच आणि महासागरीय कवच यांच्या घनतेमध्ये, खंडीय कवच आणि महासागरीय कवच यांच्या घनतेमध्ये विलगता आहे. आणि हे कॉन्रॅड या शास्त्रज्ञाने शोधून काढले, म्हणून या विलगतेलाच काय म्हटलं जात असतं, कॉन्रॅड विलगता असं नाव दिलेलं आहे. त्याचप्रमाणे भूकवच आणि प्रावरण यांच्यामध्ये विलगता आढळते. ही विलगता शोधून काढण्याचं काम कोणी केलेलं आहे, तर मोहोरोव्हिसिक या शास्त्रज्ञाने ही विलगता शोधून काढली, म्हणून या विलगतेला मोहोविलगता असं त्या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे. नंतर तिसरं आहे प्रावरण आणि गाभा यामध्ये सुद्धा विलगता आढळून येते. आणि ते जे शोधून काढलेलं आहे शास्त्रज्ञांनी, तर गटेनबर्ग या शास्त्रज्ञांनी या ठिकाणी त्यांनी ही विलगता शोधून काढली, म्हणून या विलगतेला काय झालेलं आहे, गटेनबर्ग विलगता असं त्या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. तर आपण भूकवचाच्या संदर्भामध्ये माहिती घेतलेली आहे. आता पुढे आपल्याला पाहिजे प्रावरणाच्या संदर्भामध्ये आपण माहिती घेणार आहोत. आता दुसरा जो भाग आहे आपला हा प्रावरण आहे. आता आपण प्रावरणाविषयी माहिती घेणार आहोत. पृथ्वीच्या निर्मितीनुसार त्याचे 3 प्रकार पडतात. एक भूकवच, प्रावरण, गाभा. भूकवच, प्रावरण आणि गाभा. त्यापैकी आपण भूकवचाविषयीची माहिती घेतली. आता आपण प्रावरणाविषयीची माहिती त्या ठिकाणी घेणार आहोत. आता भूकवच्या खाली प्रावरणाचे थर जे आढळतात, आता त्यामध्ये त्याचे 2 भाग पडतात. उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण. उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण असे त्याचे 2 उपविभाग केलेले आहे. आता उच्च प्रावरण हे जास्त प्रवाही असते, लक्षात घ्या. उच्च प्रावरण हे जास्त प्रवाही, या भागामध्ये शिलारस कोठे आढळत असते, लक्षात घ्या. या भूकवचाचा जो काही खालचा भाग आहे, या भागामध्ये आपल्याला
शिलारसाची कोठी ही आढळत असते आणि या भागामध्येच काय होत असतं, मोठ्या प्रमाणावर हालचाली निर्माण होतात आणि या हालचाली निर्माण झाल्यामुळे साहजिकच भूकंप आणि ज्वालामुखीची क्रिया सुद्धा ही मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी होत असतो, की ज्यामधून ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान शिलारस काय होत असतो, हा भूपृष्ठावर येत असतो. पृथ्वी पृष्ठावर येणे आणि प्रावरणाच्या या भागास काय म्हटलं जात असतं, दुर्बावलरण असे म्हटलं जात असतं. तर दुर्बावलरण म्हणजे काय असं तुम्हाला विचारल्यानंतर सांगता आलं पाहिजे, की ज्यामध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान शिलारस हा भूपृष्ठावर येतो आणि प्रावरणाच्या या भागात दुर्बलावरण असं म्हटलं जात असतं. तर भूकंपाची केंद्रे प्रामुख्याने या भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळत असतात. नंतर भूपृष्ठापासून सुमारे 42 किलोमीटर खोलीनंतर त्या ठिकाणी प्रावरणास सुरुवात होत असते, लक्षात घ्या. नंतर प्रावरणातील अंतर्गत शक्तीमुळे होणाऱ्या हालचालींमध्ये पर्वतांची निर्मिती होती, द्रोणी निर्मिती होते, ज्वालामुखी होतो, भूकंप होत असतो. या अंतर्गत हालचालीमुळे म्हणजे कोणतीही गोष्ट या अंतर्गत हालचालीमुळेच काय होत असतं, भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, नंतर त्याचप्रमाणे पर्वतांची निर्मिती, ह्या ज्या काही गोष्टी ज्या होतात त्या हालचालीमुळे होत असतात आणि त्याला सर्वात महत्वाचा भाग जो आहे तो या ठिकाणी या प्रावरणाचा भाग आहे, लक्षात घ्या. नंतर या भागामध्ये 2400 ते 2900 किलोमीटर खोलीवर तापमान हे 2200 ते 2500 अंश सेल्सिअस पर्यंत असावे असा अनुमान भूगर्भशास्त्रज्ञांनी काढलेला आहे. नंतर खडकाच्या रचनेत त्याच्या घनतेमध्ये एकाएकी बदल होत गेलेले आहे. प्रावरणातील खोली 2870 किलोमीटर असावी असाही अंदाज करण्यात आलेला आहे. त्याची जी काही घनता जी आहे ती 4.5 ग्रॅम दर घन सेंटीमीटर. खोलीनुसार घनतेत वाढ होत असते, म्हणजेच कारण याच्यामध्ये वाढत जाणारा दाब हा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निर्माण होत असतो. म्हणजे वाढत जाणारा दाब म्हणजे याचा अर्थ काय, की ज्यावेळेस भूकंप होत असतो किंवा भूकंप होत असताना अंतर्गत हालचाली होत असताना काय होत असतं, हे खडक एकमेकांवर प्रचंड प्रमाणात त्याच्यावर दाब निर्माण होत असतो आणि हा दाब निर्माण झाल्यामुळे साहजिकच अंतर्गत भागात हालचाली होऊन खडक फुटणे, तुटणे अथवा झीज होणे किंवा भूपृष्ठावर त्या ठिकाणी शिलारस उत्सर्जित होणे, नंतर जमीन कंप पावणे, हादरणे, या क्रिया तुम्ही पाहिलेल्या नाही किंवा तुम्हाला माहिती नाही. आता तुम्हाला एक लक्षात आलं म्हणून मी तुम्हाला एक सांगतो की जमीन कंप पावती कशा पद्धतीने कंप पावत असते. आता तुम्ही पहा की तुम्ही ज्यावेळेस एखादं लग्न असतं तर त्यावेळेस त्या ठिकाणी लग्नामध्ये डीजेचा वापर केला जात असतो, तर त्याचा व्हॉल्यूम इतका मोठा असतो की आपल्या घराजवळून जर ती डीजेची गाडी जर गेली तर घरातील भांडी सुद्धा खाली पडत असतात. म्हणजे थर अशा पद्धतीने ती भांडी सुद्धा खाली पडतात. एवढंच नव्हे तर आपल्या शरीराला किती त्रास होतोय हे आपल्याला माहिती असतं, तरी आपण काय करतो, त्याच्या समोर नाचत असतो. या सुद्धा गोष्टी, या क्रिया तुम्हाला माहिती. हे तुम्हाला डीजेचं मी सांगितलं ते की जे कशा पद्धतीने, पण या अंतर्गत हालचालीमध्ये कोणती घटना कधी घडेल आणि कशा पद्धतीने घडेल हे सांगता येत नाही. आणि हे भूकंप जगामध्ये अशा ठिकठिकाणी होतात. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये किल्लारीचा एक भूकंप महत्वाचा आहे. जपानमध्ये गेले भूकंप एक झालेला होता. त्या भूकंपामध्ये तर अक्षरशः म्हणजे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जीवितहानी सुद्धा त्या ठिकाणी झालेली पाहायला मिळते. तर हे झालं आता प्रावरणाचा भाग पाहिला. प्रावरणामध्ये उच्च जे काही प्रावरण आहे या उच्च प्रावरणामध्ये काय होत असतं, हा जास्त प्रवाही असतो. तर प्रावरणाच्या संदर्भात आता आपण माहिती घेतलेली आहे. आता आपल्याला शेवटचा भाग पाहायचा आहे, तो म्हणजे तिसरा भाग आहे तो गाभा. गाभ्याचे सुद्धा दोन भाग पडतात. एक बाह्य गाभा आणि दुसरा आहे अंतर्गाभा. या ठिकाणी पहा, आता भूपृष्ठापासून 2900 किलोमीटर खोलीच्या खाली गाभ्याचा भाग काय होतो, हा गाभ्याचा भाग सुरू होतो.
प्रावरणाच्या खाली पृथ्वीच्या केंद्रापर्यंतचा जो काही भाग आहे तो गाभा आहे आणि या गाभ्याची जी काही जाडी जी आहे ते 3471 किलोमीटर एवढी त्याची काय आहे या ठिकाणी त्याची जाडी आहे. आणि या थराचे गाभ्याचे बाह्य गाभा आणि आंतरगाभा असे दोन भाग पडतात. आता पहिला आपण पाहूया बाह्य गाभाच्या संदर्भामध्ये. तर आता बाह्य गाभा सुद्धा हा भूपृष्ठापासून 2900 ते 5100 किलोमीटर खोलीपर्यंत आढळतो. भूकंपाच्या दुय्यम लहरी या गाभा क्षेत्रातून प्रवास करू शकत नाही. लक्षात घ्या, भूकंपाच्या दुय्यम लहरी ज्या आहेत त्या गाभा क्षेत्रातून प्रवास करू शकत नाहीत आणि त्या भागामध्ये काय करत असतात, शोषल्या जातात. यावरून शास्त्रज्ञांनी अनुमान काढलेला आहे की गाभा क्षेत्राचा हा जो काही भाग आहे तो द्रव आणि अर्धद्रव स्वरूपामध्ये असावा आणि भूकंपाच्या प्राथमिक लहरी ज्या आहे त्या गाभा क्षेत्रातून प्रवास करत असतात आणि त्याच्यामधून त्याचा जो काही भूकंपाच्या प्राथमिक लहरी या गाभे क्षेत्रातून प्रवास करत असताना त्याचा वेग त्या भागामध्ये मंदवतो. बाह्य गाभ्याची जी काही घनता जी आहे ती 9.8 ग्रॅम दर घन सेंटीमीटर इतके आहे. द्रवरूप बाह्य गाभ्याच्या तापमान सुमारे 5000 अंश सेल्सिअस इतकं आहे. आता 5000 अंश सेल्सिअस तापमान म्हटल्यानंतर लक्षात घ्या कमाल आणि किमान तापमान किती आहे तुम्हाला माहिती आहे. या ठिकाणचं जर तापमानाची 5000 अंश सेल्सिअस जर असेल, तुम्ही जर पाहिलं तर तुम्ही पाणी जर उकळलं 100 अंश सेल्सिअसला जर तुम्ही जर पाणी जर तापवलं तर तुम्ही त्याच्यामध्ये बोट तरी घालू शकाल का? नाही. तर 5000 अंश सेल्सिअसचा तर आपण विचारच करू शकत नाही. तर पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्य गाभा हा द्रवरूप पदार्थांनी बनलेला आहे. या थरामध्ये काय होत असतं, लोह खनिजांचे प्रमाण या गाभ्यामध्ये आपल्याला या बाह्य गाभ्यामध्ये लोह खनिजांचं प्रमाण हे जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आढळतं आणि बाह्य गाभ्याच्या या द्रवरूप भागात ऊर्ध्वगामी प्रवाह म्हणजे निर्माण होत असतो. हे या भागाचे एक वैशिष्ट्य आहे. नंतर बाह्य गाभा व आंतरगाभा यांच्या तापमानातील फरकांमुळे ऊर्ध्वमुखी प्रवाह तयार होतात आणि पृथ्वीच्या या परिवलनामुळे या प्रवाहांना भोवऱ्यासारखा आकार प्राप्त झालेला असतो आणि हा प्राप्त झाल्यामुळे साहजिकच सर्पिल भोवऱ्यांमध्ये विद्युत प्रवाहाची निर्मिती होत असते आणि त्यामुळे चुंबकीय क्षेत्र त्या ठिकाणी तयार होतं. याला भूजनित्र असं म्हटलं जात असतं आणि पृथ्वीचे हे चुंबकीय क्षेत्र हे पृथ्वी ग्रहाच्या बाहेरच्या बऱ्याच अंतरापर्यंत कार्यरत असतं. नंतर भूचुंबकीय क्षेत्रामुळे एक प्रकारचं आवरण त्या ठिकाणी निर्माण होत असतं. आता आपण पाहतो की सौर मालेपासून जर पाहिलं की सूर्यापासून आपल्या पृथ्वीचं जर संरक्षण करायचं असेल तर त्याच्यामध्ये सौर वात पासून आपलं त्या ठिकाणी संरक्षण होऊ शकतं आणि या पृथ्वीवर निर्माण झालेल्या या चुंबकीय क्षेत्राला चुंबकावरण असं त्या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे आणि हे पृथ्वीचे 5वे आणि महत्त्वाचे आवरण आहे. नंतर शेवटचा एक मुद्दा आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे आंतरगाभा. तर आंतरगाभा जो आहे तो सुमारे 5150 किलोमीटर पासून ते 6371 किलोमीटर खोलीपर्यंत म्हणजेच काय पृथ्वीच्या केंद्रापर्यंत तो एवढा असतो आणि या पृथ्वी गर्भात केंद्र भाग असून तो घन स्थितीमध्ये असतो. या घनगोलाची घनता सुमारे 13.3 ग्रॅम घन सेंटीमीटर इतकी असते. या थरात प्रामुख्याने लोह, काही प्रमाणात निकेल ही मूलद्रव्ये आढळतात. पहा म्हणजे आंतर गाभ्यामध्ये काय लोह आणि निकेल हे आपल्याला खनिजे त्या ठिकाणी प्रामुख्याने ही मूलद्रव्ये आढळतात आणि त्याच त्या ठिकाणी निफे असं सुद्धा म्हटलं जात असतं. तर गाभ्यामध्ये या भागातील पदार्थ प्रचंड दाबाखाली असल्यामुळे आंतरगाभा हा घनरूप असतो. येथील तापमान साधारणपणे सूर्याच्या पृष्ठीय तापमाना इतके असते. म्हणजे तुम्हाला आंतरगाभ्याचं मी जे काही उदाहरण सांगितलं की 5000 अंश सेल्सिअस इतकं तापमान सूर्याच्या पृष्ठीय भागाच्या तापमान हे एवढं असतं. म्हणून आपण उन्हाळ्यामध्ये पहा की आपल्याकडे 40 अंश सेल्सिअस तापमान आहे, 46 अंश तापमान आहे. आपल्याला सहन होतं का? ते नाही होत. म्हणजे त्यावेळेस आपल्याला किती त्रास होतो उन्हाळ्यामध्ये. आपण एसी असेल किंवा पंख्याखाली आपण काय करत असतो, घरामध्ये बसत असतो. आणि अशा पद्धतीने एकंदरीत पृथ्वीचं अंतरंग काय आहे
ते त्याच्या संदर्भामध्ये आपण माहिती घेतलेली आहे. आता तुम्हाला एक विद्यार्थ्यांनी सूचना सांगतो की पहिल्यांदाच पाठ चालू असताना तुम्हाला मी सांगितलं की आपल्याला गृहपाठ करणे खूप अपेक्षित आहे. प्रकरण वाचा, तुम्ही समजून घ्या. दीक्षा ॲपवर सुद्धा त्याची माहिती दिलेली आहे, ती सुद्धा तुम्ही माहिती करून घ्या. चांगल्या प्रकारे वाचन करा आणि नंतरच गृहपाठ. समजल्याशिवाय गृहपाठ लिहायचा नाही. अजून याच्यामध्ये एक मुद्दा राहिलेला आहे, तो मला तुमचं सांगायचं राहिलं आहे. लक्षात घ्या की जागतिक वसुंधरा दिन म्हणजे काय, तो एक आपल्याला राहिलेला आहे की जागतिक वसुंधरा दिन जो आहे तो आपण 22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिन आपण साजरा करत असतो. तर पर्यावरणाचं संतुलन ढासळता कामा नये या दृष्टिकोनातूनही आपण प्रयत्न केले पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो की भारत माझा देश आहे, तो स्वच्छ आणि सुंदर असला पाहिजे. देशच नाही, जगामध्ये सगळ्या ठिकाणी जे काही पर्यावरणाचं संतुलन ढासळता कामा नये. आणि ते ढासळण्याचं काम कोण करतंय, तर आपण मानव करत असतो. माझी जबाबदारी नाही का, मी स्वच्छता. आता आपण पाहतो की किती आपल्याला कोणकोणत्या संकटाला सामोरं जावं लागते. हे आता तुम्ही सद्यस्थितीला पाहताय की घरात बसून आता आपल्याला अभ्यास करावा लागतोय. याला सुद्धा कारणीभूत जर पाहिलं तर हे आपण सुद्धा आहेत. म्हणजे जागतिक आपण आहे म्हणजे याचा अर्थ की जागतिक पातळीवर जर एकंदरीत जर विचार जर केला तर पर्यावरण हे चांगल्या प्रकारे आपण टिकवण्यासाठी प्रयत्न केलेला पाहिजे. पृथ्वीवर आपण झाडे लावली, रोपे लावली पाहिजे, झाडे जगवली पाहिजे. आणि त्यामुळेच काय होत असेल की चांगल्या प्रकारे आपण चांगली मोकळी हवा त्या ठिकाणी घेऊ शकतो. तर जागतिक वसुंधरा दिन 22 एप्रिल रोजी ही साजरी केली जात असते. तर मुलांनो, आज आपण पृथ्वीचा अंतरंग या विषयीची माहिती पाहिलेली आहे. धन्यवाद.